नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण संपूर्ण मे महिन्यातील महामॅरेथॉनचा व्हिडिओ पाहणार आहोत मित्रांनो। आणि या व्हिडिओमध्ये आपण 100 प्रश्न आणि त्या प्रश्नांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला चालू घडामोडीचे हे जे प्रश्न आहेत ना, ते तुमच्या महाराष्ट्रामधील होणाऱ्या सर्व ज्या स्पर्धा परीक्षेचे पेपर्स असतील त्या सर्व परीक्षांमध्ये हे प्रश्न विचारण्याची खूप जास्त शक्यता असणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ खूप मन लावून आणि शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा सर्वांनी। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्री मध्ये मिळतील। तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर विद्यार्थ्यांनो, पहिला प्रश्न असणार आहे आपला, तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने कोणत्या देशासोबतचा सिंधू जल करार स्थगित केला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पाकिस्तान। यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने पाकिस्तान सोबतचा सिंधू जल करार स्थगित केलेला आहे। तर पाकिस्तानी दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबाशी निगडीत प्रतिबंधित रेजिस्टन्स फ्रंटने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे। तर मित्रांनो, भयानक घटनेनंतर प्रमुख घोषणा करण्यात आल्या। तर अटारी सीमा बंद करण्यात आली, सिंधू जल करार स्थगित करण्यात आला, पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तालय बंद करण्यात आले। यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांना आठवडाभरामध्ये दिल्लीतून परतावे लागणार, तर उच्चायुक्तालय बंद देखील करण्यात आले होते आणि पाकिस्तानचे नागरिक भारतात येऊ शकणार नाहीत। यानंतर पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांच्या आत भारत सोडावा देखील लागला। यानंतर विद्यार्थ्यांनो, तर काय आहे हा सिंधू जल करार? तर सिंधू जल करार हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 1960 मध्ये झालेला एक ऐतिहासिक करार आहे। तर वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीने झालेल्या या करारानुसार सिंधू नदी प्रणालीतील पाण्याचे वाटप दोन्ही देशांमध्ये करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, करारानुसार झेलम, चेनाब आणि सिंधू नद्या पाकिस्तानला, तर रावी, बियास आणि सतलज नद्या भारताला वापरण्यास मिळाल्या होत्या। तर या करारामुळे दोन्ही देशांमध्ये जलवाटप आधारित संघर्ष टाळला गेला। तर आजही हा करार जागतिक पातळीवर यशस्वी जलवाटप कराराचा एक आदर्श मानला जातो। यानंतर पुढील दुसरा प्रश्न पाहतोय आपण, तर भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल कोठे सुरू करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई, महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आले आहे। कोठे? तर मुंबई, महाराष्ट्रामध्ये। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया। तर केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मुंबईमध्ये एका क्रूझ जहाजाचा हिरवा झेंडा दाखवून भारतातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलच्या कामकाजाचे औपचारिक उद्घाटन केले आहे। तर मित्रांनो, यानंतर आपण महाराष्ट्राविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि सध्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर CP राधाकृष्णन। आणि राष्ट्रीय उद्याने आहेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान। यानंतर आपल्या महाराष्ट्राविषयी शॉर्टमध्ये काही चालू घडामोडी पाहून घेऊयात मित्रांनो। महत्त्वाच्या चालू घडामोडी मी यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर भारताच्या GDP मध्ये आपले महाराष्ट्र हे राज्य सर्वात मोठे योगदान देणारे राज्य ठरले आहे। आणि नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा देखील करण्यात आली। यानंतर भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाढवण बंदराचे आपल्या महाराष्ट्रामध्ये उद्घाटन झाले आहे। आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रामध्ये विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन देखील केले आहे। यानंतर सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव देखील बनल्या आहेत। यानंतर मित्रांनो, महाराष्ट्र हे FDI मिळविणारे सर्वात मोठे राज्य आहे आणि 2025 मध्ये पुणे, महाराष्ट्र येथे भारतीय लष्कर दिनाचे देखील आयोजन करण्यात आले होते। आणि मित्रांनो, देशातील पहिले AI विद्यापीठ कोठे स्थापन झाले? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये। यानंतर पुढील प्रश्न तिसरा पाहून घेऊयात आपण, तर जागतिक लसीकरण सप्ताह 2025 कधी साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन C 24 ते 30 एप्रिल दरम्यान साजरा करण्यात आला। तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर जागतिक लसीकरण सप्ताह हा एक जागतिक आरोग्य सेवा कार्यक्रम आहे जो विशेषतः दरवर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 24 ते 30 दरम्यान
साजरा केला जातो, ज्याचा मुख्य उद्देश आहे लसीच्या वापरास प्रोत्साहन देणे आणि सर्व वयोगटातील लोकांना संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करणे. यानंतर अरुणाचल प्रदेशातील किती जिल्हे अधिकृतपणे मलेरिया मुक्त घोषित करण्यात आले आहेत, ज्यांची घोषणा जागतिक मलेरिया दिन 2025 रोजी करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 16. किती? तर 16. तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अरुणाचल प्रदेशातील 27 पैकी 16 जिल्हे अधिकृतपणे मलेरिया मुक्त घोषित करण्यात आलेले आहेत आणि 25 एप्रिल रोजी नाहरलागुन येथे जागतिक मलेरिया दिन 2025 निमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान ही घोषणा करण्यात आलेली आहे. आणि 2027 पर्यंत अरुणाचल पूर्णपणे मलेरिया मुक्त करण्याच्या विभागाच्या उद्दिष्टाला त्यांनी दुजोरा दिला. यानंतर तवांग, पश्चिम कामेंग, पूर्व कामेंग, पक्के केसांग, लोअर सुबानसिरी, क्रा दादी आणि कुरुंग कुमे, कमले, अप्पर सुबनसिरी आणि दिबांग व्हॅली, अंजो, पूर्व सियांग, सियांग, नमसाई, लॉगडिंग आणि लोअर दिबांग व्हॅली हे मलेरिया मुक्त जिल्हे आहेत. यानंतर अरुणाचल प्रदेश विषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो. तर अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर. सध्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि सध्याचे राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम पटनायक. यानंतर पुढील प्रश्न आहे 5वा. तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अनंत अंबानी यांची अलीकडेच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणजेच RILच्या बोर्डाने 1 मे 2025 पासून 5 वर्षांच्या कालावधीसाठी अनंत अंबानी यांची कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यास मान्यता दिलेली आहे. तर मित्रांनो, समूहातील पिढीच्या नेतृत्वातील बदलातील हे एक मोठे पाऊल आहे, ज्यामुळे अनंत हे अंबानी भावंडांमध्ये मूळ कंपनीमध्ये कार्यकारी भूमिका घेणारे पहिले आहेत. यानंतर ज्यांचा कार्यकाळ 1 मे 2025 पासून सुरू होईल आणि 5 वर्षांचा असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न 6वा पाहूयात आपण. तर राजा इक्बाल सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत आणि त्यांची दिल्लीचे नवीन महापौर म्हणून निवड झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ते आहेत भारतीय जनता पक्षाचे. कोणत्या? तर भारतीय जनता पक्ष. यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर राजा इक्बाल सिंग हे भारतीय जनता पक्षाचे असून त्यांची दिल्लीचे नवे महापौर म्हणून नुकतीच निवड झालेली आहे. तर त्यांनी 142 पैकी 133 मते मिळवून निवडणूक जिंकलेली आहे आणि काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ 8 मते मिळाली आहेत. तर मित्रांनो, आम आदमी पक्षाने महापौर निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि उपमहापौरपदी भाजपचे जय भगवान यादव यांची निवड झालेली आहे. यानंतर पुढील प्रश्न 7वा पाहूयात मित्रांनो. तर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 नुकताच कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, कुमार मंगलम बिर्ला यांना प्रदान करण्यात आलेला आहे. यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आदित्य बिर्ला समूहाचे सध्याचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांना एप्रिल 2024 रोजी मुंबईमध्ये विले पार्ले पूर्व येथील दीनानाथ मंगेशकर सभागृहामध्ये आयोजित एका भव्य समारंभामध्ये प्रतिष्ठित लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर पाकिस्तान सोबतच्या वाढत्या तणावामुळे भारताने अलीकडेच कोणता लष्करी सराव सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आक्रमण हा. कोणता? तर आक्रमण हा लष्करी सराव सुरू केला होता. यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने म्हणजेच IAF ने सराव हल्ला स्ट्राईक केला आहे. तर हा सराव मध्य प्रदेशातील मोठ्या क्षेत्रावर झाला आणि त्यामध्ये राफेल लढाऊ विमानांच्या नेतृत्वाखाली भारतीय हवाई दलाच्या मुख्य प्रवाहातील लढाऊ विमानांचा समावेश होता. यानंतर पुढील प्रश्न. तर वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार सध्या भारतातील युवकांमध्ये बेरोजगारीचा दर किती टक्के आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 13.3% आहे. किती? तर 13.3%. तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार भारतातील 15-24 तर वयोगटातील युवकांमधील बेरोजगारीचा दर 13.3% आहे. किती? तर 15 ते 24 या वयोगटातील
तर उच्च शिक्षण घेतलेल्या युवकांमध्ये हा दर 29% पर्यंत पोहोचतो. तर या अहवालानुसार मित्रांनो, रोजगार निर्मितीसाठी कौशल्य आणि शिक्षण संवाद सुधारण्याची आवश्यकता आहे. अन्यथा भारत लोकसंख्याकीय लाभांश गमावू शकतो. यानंतर आपण 10वा प्रश्न पाहतोय. तर सिमलीपालला भारतातील कितवे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावे. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 107वे. कितवे? तर 107वे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर सिमलीपाल हे भारताचे 107वे राष्ट्रीय उद्यान आहे. तर ते ओडिशा राज्यातील मयूरभंज जिल्हा आहे. तर 24 एप्रिल 2025 रोजी याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला. तर सिमलीपाल टायगर रिझर्व्हचाही भाग आहे. तर क्षेत्रफळ काय आहे? तर 845.70 चौरस किलोमीटर असून हे ओडिशातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान ठरले आहे. तर मित्रांनो, याचे आपण स्टॅटिक जीके पाहून घेऊया. तर स्थापना झाली 24 एप्रिल 2025 मध्ये. स्थान आहे मयूरभंज, ओडिशा. आणि विशेषतः काय आहे? वाघ आणि हत्तीसाठी आणि प्रसिद्ध धबधबे बरेही पाणी, जोरांदा आणि नदी बुडा बालंगा नदी. यानंतर सुरुवातीला 1979 मध्ये टायगर रिझर्व्ह घोषित करण्यात आले होते. आणि पुढील प्रश्न पाहूयात आपण 11वा. तर कोणत्या देशाने 87 पदकांसह दुसरी आशियाई योगासन क्रीडा स्पर्धा नुकतीच जिंकली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आपल्या भारत देशाने. कोणत्या देशाने मित्रांनो? तर आपल्या भारत देशाने. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारताने दुसऱ्या आशियाई योगासन गेम्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये 87 पदके जिंकून चमकदार कामगिरी केलेली दिसून आली. तर मित्रांनो, 83 सुवर्ण आहेत, 3 रौप्य आहेत आणि 1 कांस्य पदक आहे यामध्ये. तर मित्रांनो, टॉप 3 देश आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. तर 1 नंबरला आहे आपला भारत देश, 2 नंबरला जपान आणि मंगोलिया आहे 3 नंबरला. तर कार्यक्रम कोठे? तर केडी जाधव अखाडा, इंदिरा गांधी क्रीडा संकुल, नवी दिल्ली या ठिकाणी. आणि 2022 मध्ये बँकॉक थायलंड येथे पहिली आशियाई योग क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती, हेही लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताविषयी प्रश्न पडलेला होता म्हणून मी भारताविषयी काही महत्त्वाची माहिती घेतलेली आहे. तर भारताचा संविधानाचा स्वीकारण्याचा दिवस कोणता आहे? तर 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारत देशाचे संविधान अंमलात आले आणि हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. तर मित्रांनो, स्टॅटिक जीकेचा पार्ट आहे हा. सर्वांनी लक्ष द्या प्रश्नांकडे. तर भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. तर त्यांचा कार्यकाळ केव्हापासून केव्हापर्यंत होता? तर 1947 पासून 1964 पर्यंत त्यांचा कार्यकाळ होता. आणि मित्रांनो, सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? तर आपल्या भारत देशाचे. तर भारताचे सध्याचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी. तर ते 9 जून 2024 रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची त्यांनी शपथ घेतली. आणि भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वातंत्र्यानंतरचे पहिले राष्ट्रपती होते. आणि मित्रांनो, सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? तर भारताचे सध्याचे राष्ट्रपती हे द्रौपदी मुर्मू आहेत. आणि त्या भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत, हे लक्षात ठेवा. आणि भारताचा राष्ट्रीय प्राणी कोण आहे आपला? तर वाघ आहे. आणि मित्रांनो, राष्ट्रीय फळ आहे आंबा आणि राष्ट्रीय पक्षी आहे मोर. यानंतर मित्रांनो, आपले राष्ट्रीय गाणं कोणतं आहे? तर वंदे मातरम हे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेलं आहे आणि हे राष्ट्रीय आपले गाणे आहे. तर राष्ट्रीय ध्वज कोणता आहे? तिरंगा. तर मित्रांनो, केसरी, पांढरा आणि हिरवा रंग व मध्ये अशोक चक्र येते. आणि भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? तर राजस्थान हे राज्य आहे. आणि यानंतर भारतातील सर्वात लहान राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? तर गोवा आहे. आणि मित्रांनो, आपल्या भारताची राजधानी आहे नवी दिल्ली. ठीक आहे, लक्षात ठेवा सर्वांनी. यानंतर मित्रांनो, नवी दिल्ली या ठिकाणी भारत सरकारचे सर्व महत्त्वाचे कार्यालय आहेत, जसे की राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि पंतप्रधान कार्यालय इत्यादी. यानंतर आपण पुढील 12वा प्रश्न पाहतोय. तर भारताच्या माननीय राष्ट्रपतींनी अलीकडेच कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, रविचंद्रन अश्विन यांना. कोणाला? तर रविचंद्रन अश्विन यांना. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन यांना क्रीडा क्षेत्रातील असामान्य कामगिरीबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर याशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनेते अजित कुमार यांना प्रतिष्ठित पद्मभूषण देखील पुरस्कार प्रदान केला.
तर मित्रांनो, सोमवारी राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित एका विशेष समारंभामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संगीत, साहित्य, वैद्यक आणि क्रीडा आणि उद्योग यासह विविध क्षेत्रातील 71 व्यक्तींना 4 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण आणि 57 पद्मश्री पुरस्कार प्रदान केले आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 13वा. तर केंद्र सरकारने पाकिस्तान देशाच्या किती YouTube चॅनल्सवर बंदी घातलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, एकूण 16. किती? तर 16. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो, केंद्र सरकारने पाकिस्तानच्या 16 YouTube चॅनल्सवर बंदी घातली आहे. तर हे चॅनल्स भारताविरुद्ध खोटी माहिती पसरवत होते आणि विशेषतः 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तर YouTubeने या चॅनलचे भारतामध्ये प्रवेश प्रतिबंधित केले आहे, ज्यामुळे त्यांचे 6.3 कोटी सबस्क्रायबर्स प्रभावित झाले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, महाराष्ट्र या राज्याने. कोणत्या? तर आपल्या महाराष्ट्र. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर भारत देश जगामध्ये मत्स्य उत्पादनामध्ये कितव्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, दुसऱ्या क्रमांकावर आहे. कितव्या? तर दुसऱ्या क्रमांकावर. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर मित्रांनो, भारत जगामध्ये मत्स्य उत्पादनामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे, तर चीन पहिल्या स्थानावर आढळलेला आहे. आणि भारताचे वार्षिक मत्स्य उत्पादन सुमारे 8.7 दशलक्ष टन आहे आणि भारताचे मत्स्य उत्पादन मुख्यतः गोड्या आणि समुद्रातील मत्स्यावर आधारित आहे, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला महत्त्वपूर्ण योगदान मिळते. यानंतर पुढील प्रश्न, तर भारतातून UK मध्ये होणाऱ्या गुंतवणुकीमध्ये कोणत्या राज्यातील कंपन्यांचा वाटा सर्वाधिक आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, महाराष्ट्र या. तर यानंतर मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर UK मध्ये होणाऱ्या भारतीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्रातील कंपन्यांचा वाटा सर्वाधिक आहे आणि 2023च्या अहवालानुसार एकूण भारतीय थेट परकीय गुंतवणुकींपैकी महाराष्ट्राचा वाटा सुमारे 20% आहे. त्यानंतर कर्नाटक 12% आणि दिल्ली आहे 8.6%. या राज्यांचा क्रमांक लागत असतो. यानंतर पुढील प्रश्न, तर भारतातील पहिला तरंगता घाट कोणत्या ठिकाणी बांधला जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अयोध्या या ठिकाणी. कोठे? तर अयोध्यामध्ये. तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उभारणीनंतर भाविकांच्या संख्येमध्ये अभूतपूर्व वाढ झालेली दिसून येते. तर गर्दी व्यवस्थापनासाठी योगी सरकारने शरयू नदीवर भारतातील पहिला तरंगणारा स्नान घाट बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे आधुनिक सुविधांनी सुसज्ज, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक असेल, ज्यामध्ये 300 भाविक एकाच वेळी स्नान करू शकतील. यानंतर मित्रांनो, भारतातील पहिले यावर आपण महत्त्वाची काही माहिती पाहून घेऊयात. तर भारतातील पहिले AI विद्यापीठ आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. स्वतःचे OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारे राज्य केरळ आहे. मित्रांनो, भारतातील पहिले राज्य यावर आपण महत्त्वाचे काही स्टॅटिक पाहतोय. स्टॅटिक म्हणजे चालू घडामोडीचे काही महत्त्वाचे प्रश्न. तर देशातील पहिले जल विद्यापीठ उत्तर प्रदेश. सेंद्रिय शेती लागू करणारे पहिले राज्य सिक्कीम आणि मरणाचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य कर्नाटक. तर गाय अभयारण्य स्थापन करणारे पहिले राज्य आहे मध्य प्रदेश आणि गायीला राजमाता ही पदवी देणारे पहिले राज्य आपले महाराष्ट्र राज्य ठरले. आणि विधानसभेमध्ये सांकेतिक भाषा लागू करणारे भारतातील पहिले राज्य पंजाब आणि राज्य विधानसभेमध्ये भाषांतर प्रणाली लागू करणारे पहिले राज्य उत्तर प्रदेश. यानंतर ड्रोन धोरण लागू करणारे पहिले राज्य हिमाचल प्रदेश आणि समान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य उत्तराखंड. आणि भारतातील पहिला PPP ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट इंदोर मध्य प्रदेश आणि अनुसूचित जातींसाठी आरक्षणांमध्ये वर्गीकरण लागू करणारे पहिले राज्य तेलंगणा हे राज्य. यानंतर भारतातील पहिले संपूर्ण डिजिटल साक्षर राज्य आहे केरळ हे राज्य. यानंतर ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले भारतीय राज्य ठरले केरळ हे राज्य. यानंतर पुढील आहे प्रश्न 18वा. तर सन 2025 मध्ये पर्यावरणासाठी नोबेल मानला जाणारा गोल्डमन पुरस्कार नुकताच किती लोकांना प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 7 लोकांना प्रदान करण्यात आला आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात.
तर 2025 मध्ये 7 जणांना पर्यावरणाचे नोबेल पारितोषिक मानले जाणारे गोल्डमन पर्यावरण पारितोषिकही देण्यात आलेले आहे. तर 2024च्या विजेत्यांमध्ये आलोक शुक्ला वन आणि आदिवासी हक्क कार्यकर्ते यांचाही समावेश आहे, ज्यांना हसदेव अरण्य चळवळींसाठी सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, तर प्रवाह पोर्टल कोणत्या संस्थेने सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रवाह पोर्टल सुरू केले आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो, हे एक सुरक्षित वेब आधारित पोर्टल आहे जे RBIने 28 मे 2024 रोजी लॉन्च केले आहे. तर प्रवाह नियामक अर्ज प्रमाणीकरण आणि अधिकृततेसाठी प्लॅटफॉर्म आहे. तर मित्रांनो, हे एक एकल सुरक्षित आणि सुव्यवस्थित प्लॅटफॉर्म प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवते. यानंतर RBI विषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ही भारताची मध्यवर्ती बँक आहे आणि भारतीय बँकिंग प्रणालीच्या नियमनाखाली जबाबदार नियामक एक संस्था आहे. तर मित्रांनो, RBIचे मुख्यालय आहे मुंबई, महाराष्ट्रामध्ये. स्थापना झाली 1 एप्रिल 1935 मध्ये आणि सध्याचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. आणि पहिले गव्हर्नर कोण होते? तर सर ऑस्बॉर्न स्मिथ हे पहिले गव्हर्नर होते RBIचे आणि पहिले भारतीय गव्हर्नर होते चिंतामण द्वारकानाथ देशमुख. यानंतर मित्रांनो, सध्याचे उपगव्हर्नर किती आहेत? तर 4 आहेत. तर कोण कोण? तर M राजेश्वर राव, स्वामीनाथन जे, T रविशंकर आणि पूनम गुप्ता हे सध्याचे उपगव्हर्नर आहेत. यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न आहे 20वा. तर नुकतीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आलोक जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्र सरकारने 30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ म्हणजेच NSAB ची पुनर्रचना केली आणि माजी संशोधन आणि विश्लेषण विंग म्हणजेच RAW प्रमुख आलोक जोशी यांची प्रमुख म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर मित्रांनो, काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये एका नेपाळी नागरिकासह 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा हा निर्णय घेण्यात आला आणि नव्याने स्थापन झालेल्या NASB मध्ये सशस्त्र दल आणि नागरी सेवांमधील माजी अधिकाऱ्यांचा समावेश आहे आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ ही भारत सरकारच्या आदेशाने तयार केलेली कार्यकारी एक संस्था आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणता जिल्हा देशातील पहिला AI जिल्हा ठरला असून तेथे सर्व शासकीय कार्यालयामध्ये AI प्रणालींचा वापर सुरू करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सिंधुदुर्ग हा जिल्हा. कोणता? तर सिंधुदुर्ग. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो, AI प्रणाली सिंधुदुर्ग जिल्ह्याने आत्मसात केली असून प्रशासनामध्ये त्याचा वापर करण्याचा शुभारंभ आज करण्यात आलेला आहे आणि राज्यामध्ये आणि देशामध्ये AI प्रणाली वापरण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला जिल्हा ठरला आहे. तर पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने प्रशासनामध्ये AI प्रणालीचा समावेश झालेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? तर देवेन भारती यांची. तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर ते 1994च्या बॅचचे IPS अधिकारी असून त्यांनी ATS प्रमुख, विशेष पोलीस आयुक्त आणि सह पोलीस आयुक्त म्हणजेच कायदा व सुव्यवस्था अशी महत्त्वाची पदं सांभाळली आहेत. तर यानंतर मित्रांनो, 26/11च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका देखील बजावली होती. तर त्यांच्या अनुभवाचा लाभ मुंबईला होणार आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. तर भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नर्मदेश्वर तिवारी. कोण? तर नर्मदेश्वर तिवारी हे बनले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर मित्रांनो, महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिन अलीकडेच कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 1 मे या दिवशी. कोणत्या दिवशी? तर 1 मे या दिवशी. तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिन दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जातो. तर 2025 मध्ये दोन्ही राज्य त्यांचा 65वा स्थापना दिवस साजरा करत असतात. तर 1960 मध्ये मुंबई प्रांताचे 2 भाग करून महाराष्ट्र आणि गुजरातची निर्मिती करण्यात आली. तर दोन्ही राज्यांची निर्मिती भाषेच्या आधारावर झाली आणि मराठी भाषिक भागांचा महाराष्ट्रामध्ये समावेश करण्यात आला, तर गुजराती भाषिक भागांचा समावेश गुजरातमध्ये करण्यात आला.
तर राज्य पुनर्रचना कायदा 1956 अंतर्गत राज्याच्या सीमा पारिभाषित केल्या होत्या आणि 1960 पूर्वी महाराष्ट्र हा बॉम्बे राज्याचा भाग होता, ज्यामध्ये सध्याचा महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशचा काही भाग समाविष्ट होता. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपण काय करूयात तर मे महिन्यातील महत्त्वाचे दिवस पाहून घेऊयात. तर सर्व मे महिन्यातील महत्त्वाचे दिवस मी या ठिकाणी घेतलेले आहेत. तर 1 मे दिवशी महाराष्ट्र दिन, गुजरात दिन आणि कामगार दिन साजरा करण्यात आला. 3 मे दिवशी जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिवस, 4 मे दिवशी आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस, 7 मे दिवशी जागतिक ॲथलेटिक्स दिवस आणि 8 मे दिवशी जागतिक रेड क्रॉस दिवस, 11 मे दिवशी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस आणि 12 मे दिवशी आंतरराष्ट्रीय परिचारिका नर्स दिवस आणि 15 मे दिवशी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस, 17 मे दिवशी जागतिक दूरसंचार व माहिती समाज दिवस, 18 मे दिवशी जागतिक संग्रहालय दिवस, 21 मे दिवशी राष्ट्रीय दहशतवादाविरोधी दिवस आणि 22 मे दिवशी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस आणि 24 मे दिवशी कोणता दिवस साजरा करण्यात आला तर राष्ट्रकुल दिवस आणि 28 मे दिवशी जागतिक महिला आरोग्य दिवस आणि 31 मे दिवशी जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा करण्यात येतो. यानंतर पुढील प्रश्न 25वा पाहूया. तर महाराष्ट्र सरकारने सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी कोठे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक भवन आणि संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मुंबईमध्ये. कोठे तर मुंबईमध्ये. तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर महाराष्ट्र सरकारने राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि प्रसार करण्यासाठी मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक भवन आणि संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तर या प्रकल्पामध्ये 14,418 चौरस मीटर क्षेत्रफळावर आधुनिक कला, दालने, प्रेक्षागृह आणि संशोधन केंद्र यांचा समावेश असेल. तर विद्यार्थ्यांनो, तुमच्या सर्वांसाठी एक खूप आनंदाची गोष्ट, तर मी जानेवारी ते मे महिन्याचा महामॅरेथॉनचा 5 महिन्यांचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर सर्वांनी हा व्हिडिओ कंप्लीट झाल्यावर ताबडतोब तो व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करावा. तर त्यामध्ये मी 500 प्रश्न घेतलेले आहेत. किती तर 500 प्रश्न. तर जानेवारी ते मे पर्यंतचे म्हणजे एका महिन्यामधले मी खूप महत्त्वाचे 100 प्रश्न मी या व्हिडिओमध्ये घेण्याचे प्रयत्न केलेला आहे. तर खरंच मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ झालेला आहे. सर्वांनी हा व्हिडिओ कंप्लीट झाल्यावर तो व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करावा. तर चला पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात. यानंतर पुढील प्रश्न, तर अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार देण्यामागील मुख्य कारण काय होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, हास्य कलाकार म्हणून दिलेले त्यांचे महत्त्वाचे योगदान. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2025 साली ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना भारत सरकारच्या वतीने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि हा पुरस्कार कला क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 27 मे 2025 रोजी राष्ट्रपती भवनामध्ये प्रदान करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, अशोक सराफ यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या विनोदी आणि गंभीर भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण केले आहे. तर त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील या योगदानाची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला आणि याआधी 2023 साली त्यांना महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि झी चित्रगौरव पुरस्कारांतर्गत जीवन गौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. यानंतर अशोक सराफ यांचा हा सन्मान मराठी चित्रपट सृष्टीसाठी अभिमानास्पद ठरला आहे. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच कोणाला भारताचा योग योद्धा म्हणून घोषित करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, स्मिता कुमारी यांना. कोणाला तर स्मिता कुमारी यांना. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अदानी समूहाचा योग प्रशिक्षक स्मिता कुमारी यांनी 2दा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करून भारताचा गौरव केलेला आहे. तर खरं तर 17 फेब्रुवारी 2025 रोजी अहमदाबादच्या बेल स्टेडियम क्लबमध्ये स्मिताने 2 तास 33 मिनिटे आणि 37 सेकंद न हलता भूमनासन म्हणजे उपविष्ट कोणासन आसनामध्ये राहून एक नवीन विक्रम केलेला आहे. यानंतर मित्रांनो, यापूर्वी 2022 मध्ये त्यांनी 3 तास 10 मिनिटे 12 सेकंदासाठी समकोणासन म्हणजेच मध्यभागी स्प्लिट पोज मध्ये ठेवली होती, जी स्वतःमध्ये एक कठीण साधना आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर इंडिया सेमीकंडक्टर मिशनच्या नुकतीच CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अमितेश कुमार सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणाची तर अमितेश कुमार सिन्हा यांची.
तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो, अमितेश कुमार सिन्हा यांना इंडिया सेमीकंडक्टर मिशन म्हणजेच ISM च्या CEO पदावर नियुक्त करण्यात आले आहे. तर ते 1996च्या IRAS बॅचचे अधिकारी आहेत आणि त्यांनी MEITY मध्ये संयुक्त सचिव म्हणून काम केले आहे. तर त्यांच्याकडे सेमीकंडक्टर उद्योगाच्या धोरण निर्मिती आणि प्रोत्साहन योजनांचा अनुभव देखील आहे. तर ही नियुक्ती एप्रिल 2025 मध्ये झाली आहे आणि भारत सरकारने सेमीकंडक्टर उत्पादन प्रोत्साहित करण्यासाठी इंडिया सेमीकंडक्टर मिशन सुरू केले आहे आणि त्यांच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीला त्यांनी पुढे नेले आहे. यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धा नुकतीच कोठे पार पडल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पुण्यामध्ये पार पडले आहेत. कोठे? तर पुण्यामध्ये. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धा 2025 मध्ये पुणे महाराष्ट्र येथे पार पडल्या आहे. तर या स्पर्धेचे आयोजन शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे 25 एप्रिल ते 3 मे 2025 या कालावधीमध्ये करण्यात आले होते. यानंतर 30वा प्रश्न, तर 2025-26 साठी कोणाची देशाच्या अंदाज समितीपदी नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, संजय जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? तर संजय जयस्वाल यांची. यानंतर पुढील प्रश्न, तर AIFF ने सर्वोत्तम खेळाडू म्हणून कोणाची निवड केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सुभाशिष बोस पुरुष आणि सौम्य गुगुलेत महिलांमध्ये. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ए व बी दोन्हींची. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मोहन बागान सुपर जायंट्सचा कर्णधार सुभाशिष बोस हा AIFF मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार जिंकणारा 7वा बचावपटू ठरला आहे आणि यानंतर ईस्ट बंगालची सौम्या गुगुलोत ही तेलंगणातील पहिली खेळाडू ठरली ज्याने महिला खेळाडूंचा वर्षातील सर्वोत्तम पुरस्कार पटकावला आहे. तर मित्रांनो, AIFF म्हणजे काय? तर ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन आणि स्थापना झाली AIFF ची तर 23 जून 1937 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये आणि सध्याचे अध्यक्ष आहेत कल्याण चौबे. यानंतर पुढील प्रश्न, जहाजांसाठी समर्पित धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, आपले महाराष्ट्र राज्य आहे. ते कोणते? तर आपले महाराष्ट्र राज्य. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या महाराष्ट्राने 2030 पर्यंत 6,600 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवून भारतातील पहिले स्वातंत्र्य जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण सादर केले आणि 2030 पर्यंत राज्याला जहाज बांधणी केंद्र बनवण्याचे आणि 40,000 नोकऱ्या निर्माण करण्याचे या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यानंतर पुढील प्रश्न, अँथनी अल्बानीज कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा विजयी झाले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ऑस्ट्रेलिया या. कोणत्या? तर ऑस्ट्रेलिया या. तर यानंतर शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात या प्रश्नाची. तर पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी सलग दुसऱ्यांदा 3 वर्षांचा कार्यकाळ जिंकला. तर 21 वर्षांतील असा हा पहिला विजय आहे. तर मित्रांनो, ऑस्ट्रेलियाविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा, चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर आणि सध्याचे तेथील पंतप्रधान कोण आहे? तर अँथनी अल्बानीज. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणते राज्य एक्सप्रेस वेवर नाईट लँडिंग करणारे पहिले राज्य ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, उत्तर प्रदेश हे राज्य ठरले आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर उत्तर प्रदेशातील गंगा एक्सप्रेसवे हे भारतातील पहिले एक्सप्रेसवे ठरले आहे ज्यावर भारतीय हवाई दलाच्या म्हणजेच IAFच्या लढाऊ विमानांनी रात्री लँडिंग करण्याची क्षमता सिद्ध केली आहे. तर मित्रांनो, शहाजहांपूर जिल्ह्यातील 3.5 किलोमीटर लांबीच्या या स्ट्रेचवर 2 आणि 3 मे 2025 रोजी लँड अँड गो ड्रिल्स घेण्यात आल्या ज्यामध्ये राफेल, सुखोई, मिराज 2000, MiG-29, जाग्वार आणि C-130J सुपर हर्क्युलस विमानांचा समावेश होता. यानंतर या मोहिमेने भारताच्या 24x7 लढाऊ तयारीला एक नवा आयाम दिला आहे. तर याचे आपण स्टॅटिक जीके पाहून घेऊया. तर गंगा एक्सप्रेसवे उत्तर प्रदेशातील 594 किलोमीटर लांबीचा एक्सप्रेसवे आहे जो मेरठ ते प्रयागराज पर्यंत पसरलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर ऑपरेशन सिंदूर या कारवाईचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, दहशतवादाविरोधी सर्जिकल स्ट्राईक या. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो, ऑपरेशन सिंदूर ही भारत सरकारने
7 मे 2025 रोजी पाकिस्तान आणि पाकिस्तान व्यवस्थापित काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेली एक सर्जिकल स्ट्राईक आहे. यानंतर ही कारवाई 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या प्रत्युत्तरामध्ये करण्यात आली, ज्यामध्ये 27 भारतीय आणि 1 नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला. मित्रांनो, ऑपरेशन सिंदूरची वैशिष्ट्ये आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊया. तर मित्रांनो, लक्ष्यस्थाने काय आहे तर पाकिस्तान आणि पाकिस्तान व्यवस्थापित काश्मीरमधील 9 ठिकाणे, ज्यामध्ये बहावलपूर, मुरिदके आणि मुझफ्फराबाद आणि कोटली यांचा यामध्ये समावेश आहे. यानंतर उपयोग केलेले शस्त्रास्त्र तर भारतीय वायुदलाच्या राफेल लढाऊ विमानांद्वारे SCALP आणि हॅमर क्षेपणास्त्राचा वापर करून ही कारवाई करण्यात आली आहे. यानंतर उद्दिष्ट काय आहे याचे मुख्य तर जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांच्या तळांवर लक्ष करून त्यांच्या पायाभूत सुविधांचा नाश करणे. यानंतर परिणाम काय झाला तर भारतीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या कारवाईमध्ये 70हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. म्हणजे यामध्ये 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, 70हून नाही. तर नावाची निवड कशी करण्यात आली तर ऑपरेशन सिंदूर हे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः निवडले आहे. तर सिंदूर हे हिंदू महिलांच्या सौभाग्याचे प्रतीक आहे आणि या नावाच्या माध्यमातून पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या पर्यटकांच्या कुटुंबियांप्रती श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे. यानंतर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया काय आल्या तर या कारवाईनंतर पाकिस्तानने ती युद्धाची कृती असल्याचे म्हटले आहे आणि प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला. तर संयुक्त राष्ट्रसंघ आणि अमेरिका यांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आणि ऑपरेशन सिंदूर ही भारताच्या दहशतवादाविरोधी धोरणातील एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जाते, ज्यामुळे भारताने आपल्या सुरक्षेच्या बाबतीत कठोर आणि निर्णायक भूमिका घेतली आहे. यानंतर पुढील प्रश्न तर कलिंगा सुपर कप 2025 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, गोवाने जिंकले आहे. कोणी तर गोवाने. यानंतर पुढील प्रश्न तर सतलज नदीच्या पाणी वाटपावरून कोणत्या 2 राज्यात वाद चालू आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पंजाब आणि हरियाणा या. कोणत्या तर पंजाब आणि हरियाणा या. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सतलज नदीच्या पाणी वाटपावरून पंजाब आणि हरियाणा राज्यांमध्ये वाद सुरू आहे. तर SYL कालव्यांच्या बांधकामावरून वाद उफाळला आहे. तर हरियाणाला न्याय वाटा न मिळाल्याचा आरोप आहे. तर पंजाब त्यांच्या हक्कांचे पाणी देण्यास नकार देत आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचे आपण स्टॅटिक जीके पाहून घेऊयात. तर सतलज नदी ही भारतातील एक प्रमुख उपनदी असून ती सिंधू नदीच्या प्रणालीचा एक भाग आहे आणि हिमालयातून ती उगम पावते. यानंतर पुढील प्रश्न तर 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या आदिती हेगडेने नुकतेच कोणते पदक जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सुवर्ण पदक जिंकले आहे. कोणते तर गोल्ड मेडल जिंकले आहे. यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्राच्या जलतरणपटू आदिती सतीश हेगडेने 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये मुलींच्या 200 मीटर फ्रीस्टाईल प्रकारामध्ये सुवर्ण पदक पटकावले. तर मित्रांनो, तिने 2 मिनिटे 9.51 सेकंद वेळेमध्ये शर्यत पूर्ण करत दिल्लीच्या तितिक्षा रावतला मागे टाकले आहे. यानंतर पुढील प्रश्न तर ICCने जाहीर केलेल्या T20 क्रमवारीमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, आपला भारत देश प्रथम क्रमांकावर आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ICCच्या मे 2025 मध्ये जाहीर केलेल्या ताज्या T20 आंतरराष्ट्रीय संघ क्रमवारीमध्ये आपल्या भारताने प्रथम क्रमांक कायम राखला आहे आणि भारताने 57 सामने खेळून 15,425 गुण मिळवले असून त्याचा रेटिंग 271 आहे आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर असून त्याचे रेटिंग आहे 262. तर स्टॅटिक जीके पाहूयात आपण या प्रश्नाचे. तर ICC म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, तर ही क्रिकेटची सर्वोच्च एक संस्था आहे जी विविध प्रकारांच्या जागतिक क्रमवारी जाहीर करत असते. त्यानंतर पुढील प्रश्न तर कोणत्या देशातील शाळांमध्ये AI विषय हा अनिवार्य करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, UAE या. कोणत्या तरी संयुक्त अरब अमिराती या. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात.
तर संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAE हा जगातील पहिला देश आहे ज्यामध्ये 2025-26 शैक्षणिक वर्षापासून सर्व सरकारी शाळांमध्ये KG ते 12वी पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता AI विषय हा अनिवार्य केलेला आहे। तर या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे विद्यार्थ्यांना AI चे तांत्रिक आणि नैतिक ज्ञान देऊन त्यांना भविष्यातील तंत्रज्ञान आधारित जगासाठी तयार करणे। तर स्टॅटिक जीके पाहूयात आपण याचे। तर UAE ने 2017 मध्ये जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री नियुक्त केला तर AI क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी। यानंतर पुढील प्रश्न आहे 41वा। तर मित्रांनो, ऑपरेशन अभ्यास हे कोणत्या संदर्भात राबवलेले महाराष्ट्रातील विशेष अभियान आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आपत्कालीन परिस्थितींसाठी सराव मोहीम। कोणतर आपत्कालीन परिस्थितींसाठी सराव मोहीम। तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर ऑपरेशन अभ्यास ही एक आपत्कालीन परिस्थितींसाठी महाराष्ट्र सरकारने राबवलेली सराव मोहीम आहे, म्हणजेच मॉक ड्रिल, जी 7 मे 2025 रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आली। तर हे ऑपरेशन नागरी संरक्षण विभाग, सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंट आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल म्हणजेच NDRF यांच्या समन्वयाने राबवण्यात आले। तर मुख्य उद्दिष्ट काय होते यांचे? तर दहशतवादी हल्ले, नैसर्गिक आपत्ती, अपघात यांसारख्या आपत्कालीन परिस्थितींना प्रतिसाद देण्यासाठी तयारी तपासणे आणि नागरिक, शाळा, रुग्णालये, कार्यालय यांच्यामध्ये आपत्तींप्रती सजगता वाढवणे। तर मित्रांनो, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग आणि स्वयंसेवक संस्था यांच्यातील समन्वय तपासणे। यानंतर मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत? तर या ऑपरेशन मध्ये 10,000हून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला। तर मुंबई, पुणे, नाशिक, सिंधुदुर्ग, नागपूर, संभाजीनगर अशा प्रमुख शहरांमध्ये मॉक ड्रिल राबवले गेले आहेत। यानंतर मित्रांनो, भूकंप, स्फोट, इमारत कोसळणे, रेल्वे अपघात, विषारी वायू गळती अशा विविध काल्पनिक आपत्तींवर आधारित सराव। तर यामुळे जनतेमध्ये आपत्ती काळामध्ये वागण्याच्या सूचना यांची जनजागृती झालेली आहे। यानंतर पुढील प्रश्न, भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सर्वेक्षण अहवालानुसार महाराष्ट्राची किनारपट्टीची लांबी 720 वरून किती किलोमीटर झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 877। किती? तर 877 किलोमीटर। तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी 720 किलोमीटर असल्याचा दावा काही अहवालांमध्ये करण्यात आला होता। तर तथापि भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या म्हणजे DSTच्या 2025च्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्राची किनारपट्टीची लांबी 877.97 किलोमीटर आहे। तर या नवीन मोजणीमध्ये महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी वाढलेली दिसून येते, ज्यामुळे राज्याच्या समुद्रकिनाऱ्याच्या क्षेत्राचा विस्तार आणि त्यांच्या पर्यावरणीय व आर्थिक महत्त्वाचे मूल्यांकन अधिक अचूकपणे करता येईल। यानंतर भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग म्हणजे DST 1985 मध्ये स्थापन झाला, जो विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी जबाबदार आहे। यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न, तर सोने वितळवणारे भारतातील पहिले ATM कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, हैदराबादिया। कोणत्या? तर हैदराबादिया। तर याविषयी शॉर्ट मध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर भारतातील सोन्याच्या व्यवहारांचे लँडस्केप बदलणाऱ्या क्रांतिकारी उपक्रमामध्ये हैदराबाद स्थित कंपनी गोल्ड सिक्काने AI सक्षम सोने वितळवणारे ATM सुरू केले आहे। तर हे प्रगत मशीन वापरकर्त्यांना पूर्णपणे स्वयंचलित प्रक्रियेद्वारे सोने खरेदी, विक्री, देवाणघेवाण, भाड्याने डिजिटायझेशन आणि कमाई करण्यास अनुमती देते। यानंतर पुढील प्रश्न, पुणे महानगरपालिकेने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी किती दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव मांडला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 10। किती? तर 10। तर याविषयी शॉर्ट मध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि यामुळे होणारे ट्रॅफिक जाम कमी करण्यासाठी पुणे महानगरपालिका म्हणजेच PMC ने 10 दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव 5 मे 2025 रोजी मांडला आहे। यानंतर या उड्डाणपुलांचा प्रमुख उद्देश आहे शहरातील मुख्य मार्गांवरील वाहतुकीच्या दाबाचे निवारण करणे आणि दुमजली उड्डाणपुलांची रचना अशी असेल की वरच्या स्तरावर मेट्रो मार्ग आणि खालच्या स्तरावर सामान्य मोटार वाहतुकीसाठी मार्ग असणार आहेत। तर या प्रकल्पामुळे पुणे शहराची वाहतूक सुधारेल आणि शहराच्या विकासामध्ये चालना देखील मिळणार आहे।
तर याचे आपण स्टॅटिक जीके पाहून घेऊयात मित्रांनो. तर पुणे हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. तर याला ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट म्हणून ओळखले जाते, कारण येथे भारतातील काही प्रमुख शैक्षणिक संस्था व विश्वविद्यालये देखील आहेत. यानंतर पुढील प्रश्न, भारत आणि युनायटेड किंगडम म्हणजेच UK यांच्यामध्ये 2025 मध्ये कोणत्या ऐतिहासिक करारावर सहमती झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मुक्त व्यापार करारावर सहमती झालेली आहे. तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 6 मे 2025 रोजी भारत आणि युनायटेड किंगडमने म्हणजेच UKने तर फ्री ट्रेड एग्रीमेंट म्हणजे FTA म्हणजेच मुक्त व्यापार करारावर सहमती दर्शवली. तर या करारामुळे दोन्ही देशांतील व्यापारात अडथळे कमी होतील, तर टॅरिफ शुल्क हटवले जातील आणि गुंतवणूक वाढणार आहे. यानंतर मित्रांनो, या करारानुसार भारतीय वस्तूंवर ब्रिटनमध्ये सवलती मिळतील, तर ब्रिटिश विस्की गाड्या आणि सेवा क्षेत्रातील प्रवेश भारतामध्ये सुकर होणार आहेत. यानंतर संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, KC वेणुगोपाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणाची? तर KC वेणुगोपाल यांची. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर KC वेणुगोपाल यांची लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे. तर ही समिती सरकारी खर्चांची पारदर्शकता तपासते आणि अध्यक्षपद विरोधी पक्षांकडे दिले जाते. तर समिती CAG अहवालांची चौकशी करते. यामुळे लोकशाहीतील उत्तरदायित्व वाढते व भ्रष्टाचारांवर नियंत्रण ठेवता येते. त्यानंतर पुढील प्रश्न, तर अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, ऑपरेशन शिवा सुरू करण्यात आले आहे. कोणते? तर ऑपरेशन शिवा हे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर मित्रांनो, ऑपरेशन शिवा हे अमरनाथ यात्रेच्या सुरक्षिततेसाठी भारतीय लष्कर, CRPF, जम्मू काश्मीर पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी संयुक्तपणे राबवलेले एक अभियान आहे. तर यानंतर मित्रांनो, यामध्ये हजारो सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले असून ड्रोन, CCTV आणि हवाई गस्तीद्वारे यात्रेच्या मार्गांची सतत निगराणी केली जाते. तर यात्रा 3 जुलै ते 9 ऑगस्ट 2025 दरम्यान होणार आहे. तर याचे आपण स्टॅटिक जीके पाहून घेऊया. तर ऑपरेशन शिवा अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी वार्षिक सुरक्षा अभियान, लष्कर, CRPF, पोलीस यांची संयुक्त कारवाई. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या भारतीय खेळाडूने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, रोहित शर्मा. या कोणत्या? तर रोहित शर्मा. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तर त्याने ही घोषणा इंग्लंड विरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी केली आहे. यानंतर निवड समितीने त्याला कर्णधार पदावरून दूर करण्याचा निर्णय घेतल्याने त्याने ही घोषणा केलेली दिसून आली. यानंतर पुढील प्रश्न, तर ऑपरेशन सिंदूर नंतर पत्रकार परिषद देणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कर्नल सोफिया कुरेशी आणि ऑप्शन बी, विंग कमांडर योमिका सिंग. म्हणजे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ए व बी दोन्ही. ठीक आहे, लक्षात ठेवा सर्वांनी. यानंतर पुढील प्रश्न मित्रांनो, 50वा प्रश्न आहे. तर महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सशक्तीकरणासाठी कोणते अभियान सुरू केले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आदिशक्ती अभियान. कोणते? तर आदिशक्ती अभियान. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सशक्तीकरणासाठी आदिशक्ती अभियान सुरू केले आहे. तर या अभियानाचा मुख्य उद्देश आहे महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि शारीरिक सशक्तीकरणासाठी कार्य करणे आणि या अभियानामध्ये गर्भवती महिलांसाठी बालविवाह आणि लिंग आधारित हिंसाचार विरोधात उपाययोजना करण्यात येणार आहेत. यानंतर या अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतींना महिलांच्या सशक्तीकरणासाठी विशेष महत्त्व देण्यात येईल आणि या अभियानासाठी 10.50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात देखील आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 51वा प्रश्न आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. तर या भागामध्ये आपण 1 ते 50 प्रश्न पाहिले आहेत आणि 51 ते 100 प्रश्न आपण भाग 2 मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तर प्रश्न असे आहेत, तर ऑपरेशन सिंदूर या कारवाईचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा. यानंतर पुढील प्रश्न, तर भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सर्वेक्षण अहवालानुसार आपल्या महाराष्ट्राची किनारपट्टीची लांबी
720 वरून किती किलोमीटर करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त 500 लाईक ठेवलेलं आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही सर्व विद्यार्थी 500 लाईक लवकरात लवकर पूर्ण करताल. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.